करमाळा शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडळाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत 2 दिवसीय भव्य प्रशिक्षण शिबिर नुकतेच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरातून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा भरण्यात आली आहे. करमाळ्यातील श्री कमलादेवी कन्या प्रशाला येथे हे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पूर्ण झाले. या शिबिराला तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे करमाळ्यात भाजपाची संघटनात्मक बांधणी किती भक्कम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिबिराची सुरुवात पहिल्या दिवशी अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी पक्षाच्या विचारधारेवर प्रकाश टाकला. मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या शिबिरामागचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. प्राध्यापक रामदास झोळसर, ज्येष्ठ नेते संजय घोरपडे आणि भगवानगिरी गोसावी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की पक्षाची विचारधारा आणि समर्पणभाव हीच आपली खरी ताकद आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळात जाऊन प्रभावीपणे काम करणे काळाची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व ओळखून नितीन झिंजाडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे विचार आणि सरकारी योजना जनतेपर्यंत कशा प्रभावीपणे पोहोचवता येतील याचे तंत्र त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. विशेषतः भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी बूथ व्यवस्थापनावर भर दिला. बूथ जिंकला तर निवडणूक जिंकली या मंत्राचा उच्चार करत त्यांनी बूथ विस्तार, शक्ती केंद्रांची मजबूती आणि निवडणूकपूर्व तयारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हेच प्रत्येक कार्यकर्त्याचे ध्येय असले पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार नाना पाटील आणि जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे यांनी आगामी राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या रणनीतीबाबत कार्यकर्त्यांना मोलाची दिशा दिली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले. या शिबिरामुळे करमाळा शहरातील भाजपा संघटनेला एक नवी दिशा आणि प्रचंड ऊर्जा मिळाली आहे. थोडक्यात सांगायचे तर करमाळ्यातील हे शिबिर केवळ प्रशिक्षण नसून आगामी विजयाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.